ज्योतिताई वारुणकर ताई यांची खरं पहिल्यापासूनच मला म्हणजे ज्या वेळेला मी जॉईन झाले तेव्हापासूनच त्यांची इच्छा होती आणि माझी इच्छा होती की आपण ग्रुपला जॉईन झाल्यानंतर प्रवचन सेवा करावी म्हणून, परंतु तो योग येत नव्हता आणि तो आजचा योग आलाय म्हणजे अगदी दुधात साखर पडल्यासारखा. आज नेमकी माऊलींची समाधी सोहळ्याचा आजचा दिवस. हा दिवस म्हणजे अगदी अतिशय म्हणजे काय सांगायचं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अशा प्रकारे हा योग माझ्या आज जीवनामध्ये आलेला आहे. आणि तो केवळ आला म्हणजे आपल्या ताईंच्यामुळे. आणि ताईंनी सेवा करण्यासाठी मला 6:30 वाजता फोन केला आणि मी आज त्यांना मात्र हो म्हणून सांगितलं, कारण बऱ्याच वेळा त्यांनी फोन केला आणि मला ते काही शक्य झालं नाही. त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागते. आज मुद्दामच मी असा श्लोक घेतलेला आहे की आज समाधी सोहळा माऊलींचा. ब्रह्मानंदनम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. न घडिता सद्गुरु भजन नवे भववृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन आणि आन केलिया बिवडी पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो साधू राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु साधुत्वासी. आज सेवेसाठी निवडलेला जो श्लोक आहे तो असा आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्य विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. ब्रह्मानंद आज माऊलींचा सोहळा आणि माऊली त्या ब्रह्मानंदामध्येच आहेत. आपण त्यांची अनुभूती घेत आहोत. प्रत्येक जण जो माऊलीच्या ठिकाणी जाईल किंवा समाधी स्थळावर जाईल तिथे तिथे त्यांना तो अनुभव येत असतो. आणि असाच अनुभव जो आपल्याला मिळाला पाहिजे तो आज माऊली अनुभवतात किंवा आपणही अनुभवतो. त्या ज्या वेळेला आपण तिथं नतमस्तक होऊ त्या वेळेला आपल्याला माऊलींच्या ज्या ओंकाराच्या ध्वनी आहेत ते आपल्याला सहजपणे, जर आपण श्रद्धेने तिथे जात असू, जर श्रद्धेने आपण त्यांचं नमन करत असू तर ते आपल्याला ते सहजपणे ऐकायला मिळतात. अशा प्रकारे ब्रह्मानंदनम परम सुखदम. ब्रह्मानंद म्हणजे काय तर सतत ब्रह्मानंदामध्ये असणे. तशी आज माऊली आहेत. मुळात या म्हणजे जो श्लोक आहे तो त्या श्लोकामध्ये वर्णनच सद्गुरूंचं केलेलं आहे. कारण ह्या श्लोकामध्ये जे वर्णन आहे ते सद्गुरूंचं, आणि माऊली ही आपली गुरु माना, देव माना, जे काही आहे ते सर्व माऊली म्हटलं की माऊली या अक्षरामध्ये सर्व काही येतं. आपली जी माऊली आई ही आपल्या फक्त या जन्माची आई असते, परंतु माऊली ही अनंत जन्माची. आज 750 वर्ष झाली तरी सुद्धा माऊली हे अक्षर काही लोपलेलं नाही आणि कधी लोपणारही नाही. कारण का माऊली हे अक्षरच असं आहे की त्या माऊलीमध्ये सगळं जग समाविष्ट झालेलं आहे. तसेच आपण सतत ब्रह्मानंद असणे किंवा ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंद हा कसा मिळेल
परमानंद कसा होईल आणि सुख केवळ कशामध्ये आहे. सुख आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सुख कुठं मिळेल का हो? सुख मिळण्याचं फक्त एकच ठिकाण आहे, तो परमात्मा आणि सद्गुरू. या दोघांच्या ठिकाणी जाऊ आपण, त्याच वेळेला आपल्याला ते सुख प्राप्त होत असतं. केवलम ज्ञानमूर्ती. ज्ञानमूर्ती म्हणजे काय, तर जी ज्ञानाची मूर्ती आहे, आणि आपली माऊली ही ज्ञानाचीच मूर्ती आहे. ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. जर सागरच आहे तो, तर त्या सागरामधला एखादा जरी बिंदू आपण घेतला तर तो काय कमी होणार आहे का हो? जसं सागरामधला एक बिंदू घेतल्यानंतर सागराला जसा काही फरक पडत नाही, तसं जर आपण सुखाची प्राप्ती करायचं म्हटलं आणि त्या सद्गुरूंच्या चरणावर जर लीन झालो, सद्गुरूंच्या पर्यंत जर पोहोचलो आपण, तर त्यांनाही तसा काहीही फरक पडत नाही. जसं माऊलींचं आहे, माऊली ही ज्ञानाची सागर आहे, ज्ञानमूर्ती आहे. ब्रह्मानंदम केवलम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम. द्वंद्वातीतम म्हणजे द्वैताच्याही पलीकडे. जिथं आपली अद्वैत द्वैत अशी जी भावना निर्माण होते, तर त्यावेळेला द्वैताच्या सुद्धा पलीकडे गेल्यानंतर आपल्यामध्ये द्वैत हे असतच, आणि प्रत्येकामध्ये आहे. आपण कसा भेद करतो, देव भक्त संत किंवा साधक, अशा प्रकारे जो भेद निर्माण होतो, तसा तो देव आणि भक्त यामध्ये पण आपल्याला थोडाफार का होईना पण तो भेद जाणवतो. कारण देव देवाच्या ठिकाणी आहे, भक्त भक्ताच्या ठिकाणी आहे. जेव्हा देवाला मोठे पण द्यायचं असतं, जर भक्त असेल तरच ते देवाला मोठे पण मिळत असतं. अन्यथा देवाला कोण ओळखतंय हो? जर आपण देवाची महती संतांच्या कडून ऐकली नाही, संतांना ती प्राप्त आहे, संतांच्या जवळच आहे ते. संत ते देव, देव ते संत. म्हणून ज्या ज्या वेळेला आपण संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊ, त्या त्या वेळेला आपण त्या भगवंताची अनुभूती घेत राहू. तसं आपण द्वैताच्याही पलीकडे जाणं, तर त्याला त्या द्वैताच्या पलीकडे जाण्यासाठी कोणाची गरज आहे, तर ती सद्गुरूंची गरज आहे, गुरूंची गरज आहे आपल्याला. त्याच वेळेला आपण त्या द्वैताच्याही पलीकडे जाऊ शकतो. तसं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम. तत्वमसी तवम प्रत्यक्षम तवम नित्यम तत्वमसी, असा तूच तू आहेस असं आपण सद्गुरूंना संबोधलं जातं. आणि गगन म्हणजे काय हो, तर गगन म्हणजे आकाशात जी असलेली पोकळी आहे, आणि त्या पोकळीला व्यापून उरलेलं जे तत्व आहे त्याला गगन असं इथं संबोधलं गेलं आहे. तत्वमसी, तेच तू आहेस, तेच तू आहेस आणि तेच तू आहेस. हे जेव्हा संत आपल्याला सांगतात, त्यावेळेला आपण संतांच्या वरती किंवा गुरूंच्या वरती आपला तो विश्वास जडला जातो, आणि आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवूनच चाललं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण गुरूंच्या चरणावरती विश्वास ठेवू, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी एक अभंग गायलेला आहे. गुरु चरणी ठेवा भाव, आपोआप भेट देव. गुरु चरणी ठेवा भाव, आपोआप भेट देव. म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. गुरु चरणी ठेवा भाव, आपोआप भेट देव. गुरु चरणी ठेवा भाव, आपोआप भेट देव. असा तो तत्वमसी असलेला तोच तू, असा जो देव आहे, तर तो केव्हा भेटेल आपल्याला, तर गुरूंच्या चरणाजवळ गेल्यानंतरच तो आपल्याला भेटेल.
तसं पुढचं काय अक्षर सांगितलं की भावातीतम त्रिगुणरहितम एकम नित्य विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. तर आता नित्य नित्य काय आहे? तर नित्य तो एकटाच आहे. एकम नित्य विमलमचलम तो एकटाच आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. तो इथं विद्यमान आहे. विमल म्हणजे काय? तर शांत, नम्र, किंवा आपण त्याला मऊ सुद्धा म्हणू शकतो, किंवा त्याला आपण विश्राम सुद्धा म्हणू शकतो. जसं आपण डोक्याखाली एखादी उशी घेतली तर ती कशी असायला पाहिजे हो? मऊ लागते ना आपल्याला. मऊ असेल तरच आपल्याला शांत झोप येते. ती जर आपण काहीतरी खडखड उगतच कसल्या तरी चिंध्या भरल्यात आणि घेतली उशी तर आपल्याला झोप लागेल का? किंवा आपल्याला शांतता तरी वाटेल का? तर ती तशी वाटणार नाही. कारण का? तर ती मऊ आणि मृदुल असली पाहिजे. आणि ती कशी आहे? तर सर्वांना साक्षीभूत, साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरु तम नमामि. तर साक्षीला असं काय आहे? तर साक्षीभूत असलेला जो परमात्मा आहे जो आपल्याला दिसत नाही. पाहिलाय का कोणी परमात्मा? परमात्मा जर कोणी पाहिलेला असेल तर तो फक्त संतांनी पाहिला. आणि परमात्मा पाहण्याचा हा विषयच नाही. कारण परमात्मा पाहण्याचा किंवा देव पाहण्याचा हा विषय नसून देव जाणणं किंवा त्याला अनुभवणं हे खरं महत्वाचं आहे. देव आपल्यातच आहे. देव कुठं बाहेर आहे? कितीतरी लोक शोधतात की देव कुठे आहे म्हणून शोधायला. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. जर आपण देव शोधत जर बसलो तर आपलं अख्खं आयुष्य जरी गेलं ना तरी तो आपल्याला दिसणार नाही किंवा तो आपल्या पाहता येणार नाही. परंतु जेव्हा तो आपण आपल्याच पाहण्याचा प्रयत्न करू त्या वेळेलाच तो आपल्याला दिसेल किंवा तो जाणवेल. आणि जाणीव ही फार महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक वस्तूमध्ये तो हा आहेच, परंतु त्याला आपण ओळखत नाही. जसं एखादी सुई आपण आपल्या केसाला आपण पुसडा बांधतो आणि त्याच्यात खोवून ठेवतो आणि अख्खे घर भरतून काढतो, पण ती सुई काय सापडत नाही. किती पाहतो, अख्खं घर पाहतो, कुठं कचऱ्यात पडली का तिथं पाहतो, आजूबाजूला पाहतो, सगळीकडे पाहतो, परंतु ती पाहण्याची जी दृष्टी आहे, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, तो तुझ्या जवळच आहे पण तो तुला दिसत नाही. तुझ्या जवळ आहे पण तू त्याला जाणलं नाहीस. तर हे जाणलं पाहिजे कसं? तर ज्या वेळेला आपण सद्गुरूंच्या जवळ जाऊ, सद्गुरूंना आपण शरण गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, घेण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अशा प्रकारे जर आपण सद्गुरूंना शरण गेलो, सद्गुरूंच्या पर्यंत जर पोहोचलो किंवा सद्गुरूंचा जो सत्संग आहे त्या सत्संगामध्ये जर आपण समाविष्ट झालो तर त्या ठिकाणी आपल्याला तो देव पाहण्याची किंवा देव जाणण्याची जी युक्ती आहे ती आपल्याला फक्त सद्गुरूंच्या कडनं संतांच्या कडनं मिळते. आणि असा हा परमात्मा सर्वांमध्ये आहे. भावातीतम त्रिगुण रहितम. तर त्रिगुण कुठले हो? सत्व रज आणि तम या त्रिगुणाच्याही पलीकडे, या त्रिगुणाच्याही पलीकडे जेव्हा जाऊ अशा सद्गुरूंना किंवा असं जे चैतन्य आहे, या त्रिगुणाच्या पलीकडे जे चैतन्य आहे ते चैतन्य कोणाचं आहे? तर ते परमात्म्याचं चैतन्य आहे. आणि हे चैतन्य जे आहे ते प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. शुद्ध सत्व.
तुम्ही की प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, कुठल्याही प्राण्यामध्ये पहा किंवा कुठल्या व्यक्तीमध्ये पहा, जर आपण त्याचा शोध घेतला, ज्या वेळेला आपण काही विचार करत असतो किंवा एखादी गोष्ट मनामध्ये ठरवत असतो की बाबा आपण असं करायचं तसं करायचं, ती चांगली का वाईट, परंतु आपल्याला एक अंतर्मन असतं आणि बहिर्मन पण असतं. तर त्यावेळेला जे बहिर्मन जे असतं ते आपल्याला बाह्य गोष्टी हो नाही अशा पद्धतीने ते आपल्याला सांगत असतं, हा विचार आपण करायचा का नाही करायचा. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला आपल्याला बहिर्मन सांगत असतं आणि अंतर्मन काहीतरी वेगळं सांगत असतं, एखादी गोष्ट वाईट, एखाद्याला चोरी करायची इच्छा झाली, त्याला वाटलं की आपण चोरी करावी, त्याचं बहिर्मन सांगत असतं की चोरी करावी, परंतु अंतर्मन जे आहे तर तो त्याचे परिणाम सांगत असतो की नको, चोरी केली तर आपल्याला त्याची फळं भोगावी लागतील. आणि म्हणून तो अंतर्मन, म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, तर जे अंतर्मन जे आहे या अंतर्मनाचं ऐकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अंतर्मनाचं ऐकायला लागू ना, त्यावेळेला भगवंत आहे की नाही आणि तो कसा आहे हे पाहण्याची जी दृष्टी आहे ती आपण सद्गुरूंना शरण गेल्यानंतर ती आपोआप आपल्यामध्ये येत जाते. आणि आपल्यामध्ये आल्यानंतर आपण तो सद्गुरू चा जो भाव आहे, सद्गुरूंच्या बद्दलचं जे प्रेम आहे किंवा भगवंताबद्दलचं प्रेम, मुळात भगवंत म्हणा, परमात्मा म्हणा, देव म्हणा, तुम्ही ज्या ज्या नावाने त्याला संबोधताल, कोणी विठ्ठल म्हणल, कोणी कृष्ण म्हणल, कोणी राम म्हणल, ज्या ज्या तुम्ही नावाने त्याला संबोधताल त्या त्या नावाने तुम्हाला तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि ज्या वेळेला आपल्या मनातून आपण राम जर म्हटलं की तरी लगेच रामाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. मग तिथं काय कोण त्याला बोलवायला जातं का? नाही. परंतु आपल्या मनातली जी भावना आहे, मनातून जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा आपल्या मनातून आल्यामुळं किंवा मन हे मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपी जन्मा येणे नाही, असं जे वाक्य आहे किंवा असा जो अभंग सांगितला जातो, असं जे संतांनी सांगितलं की पुनरपी जन्मा येणे नाही, तर ज्या वेळेला या भगवंताला आपल्याला पाहायचंय किंवा भगवंताला जवळ करायचंय त्यावेळेला आपल्याला अंतर्मनाची जी हाक असेल त्याच वेळेला आपल्याला ते कळेल की बाबा आपल्याला जो सद्गुरूंनी सांगितलेला देव आहे किंवा संत हेच देव आहेत. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, अशा प्रकारे ज्या निमित्त मात्र मानलेल्या आपण ज्या प्रतिमा, राम म्हणू, लक्ष्मण म्हणू, देव किंवा लक्ष्मणाला तर संताची उपमा दिली, परंतु पूजा करताना जर रामाच्या मंदिरात गेला तर तुम्ही तिथे लक्ष्मण पण असेल, सीता पण असेल, राम पण असेल, मग तुम्ही त्यांना देव म्हणताल का किंवा संत म्हणताल का? मग संत कोणाला म्हणायचं आणि देव कोणाला म्हणायचं? अशा पद्धतीनं ज्या वेळेला द्वैत निघतं आपल्या मनातून किंवा निर्माण होतं आणि त्या द्वैतामध्ये आपण ज्या वेळेला संतांना पाहू, जसं रामायणामध्ये प्रत्येक व्यक्तीला रामाप्रमाणे आचरण करायला सांगितलं. जर रामाप्रमाणे आचरण करायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना शक्य आहे का? आताच तर हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशा पद्धतीचा विचार केला तरी लोक आपल्याला वेड म्हणतील, याला वेड लागले असं सांगतील. परंतु जर संतांना शरण गेला तर ते संतांनी जे सांगितलेले वाक्य आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवून जर चाललं तर नक्कीच आपल्याला कळेल संत आणि देव हे एकच आहेत. आणि त्यांनी जे सांगितलेले जे उपाय आहेत किंवा त्यांनी संतांनी जे भगवंताकडे जाण्याचे जे मार्ग सांगितलेले आहेत हे आपल्याला आपल्या म्हणजे मनातून म्हणा किंवा आपल्या विचारांना विचलित न करता ते आपल्यामध्ये समाविष्ट करून आपल्याकडून ते करून घेत असतात. आणि अशाच प्रकारे ज्या वेळेला आपण त्या सद्गुरूंना नमन करू किंवा आपला जो मनातील भाव आहे, मग सत्व रजतम, मग जो सात्विक भाव आहे त्या सात्विक भावातून ज्या वेळेला त्यांना आपण नमन करू त्यावेळेला आपल्याला तो भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पदाला किंवा अशा गुरुपदाला
तत्वाला माझा नमस्कार असो, असं या श्लोकामध्ये त्याचा थोडक्यात अर्थ सांगण्यात येतो. आणि असा जो अर्थ आहे, तर तत्वाची आराधना करणारे आपण साधक आहोत किंवा आपण पूज्यक आहोत. आणि अशी तत्वाची आराधना करायची म्हटलं तर परमतत्व पूजक असल्याचे किंवा जीवनाचा प्रवास ज्या बिंदूपासून सुरू झाला, तर तो बिंदू म्हणताल तर कोणता असेल, तर तो जन्म हा एक बिंदू आहे. आपल्या जीवनाची सुरुवात जन्म या बिंदूपासून सुरू होते आणि पुढचा जो प्रवास आहे शरीराचा प्रवास, कदाचित शरीराचा प्रवास थांबेल, परंतु मनाचा प्रवास थांबेल का? आणि तो थांबलाही नाही पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण मनाचा विचार करू किंवा मनात जे जे विचार आणू त्या त्या विचाराप्रमाणे आपण जर चालण्याचा प्रयत्न केला तर तो शेवटचा जो बिंदू आहे, आता जन्म हा आपला सुरुवातीचा बिंदू आहे आणि मोक्ष हा त्याचा शेवटचा बिंदू आहे. परंतु त्या मोक्षाकडे जाण्यासाठी जो प्रवास करावा लागतो किंवा ज्या अडचणी येतात किंवा तो प्रवास करत असताना जे अडथळे त्यामध्ये निर्माण होतात, तर ते निर्माण होणारे अडथळे जे असतात ना, तर हे सद्गुरू पार करत असतात. जर आपल्यामध्ये सद्गुरू नावाचा हातचा असेल तर गणित सुटलं. समजा एखादं गणित आहे आणि त्याला हातचा न देता जर आपण गणित सोडवायचा असा जर प्रयत्न केला तर ते गणित सुटेल का? नाही सुटलं जात. तसं सद्गुरू नावाचा आपल्यामध्ये जर हातचा असेल तर आपलं आयुष्याचं जे गणित आहे, म्हणजे जन्मापासून ते मोक्षापर्यंत जे जाण्याचं आपलं ठिकाण आहे, त्या ठिकाणापर्यंत प्रवास करताना तो आपला जो जीव आहे हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रवास चालूच राहतो. आणि तो चालू असलेला प्रवास एक वेळ शरीराचा प्रवास थांबला जातो, परंतु मनाचा प्रवास हा थांबला जात नाही आणि तो थांबलाही नाही पाहिजे. कारण का, एक गीत आहे बघा, ते क्रिकेटपटूच आहे, मला वाटतंय सचिन तेंडुलकरचं, जीवन म्हणजे क्रिकेट राजा थांबला तो संपला. तर हे जे जीवन आपलं जे आहे, तर हे आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणार आहे किंवा परमतत्व त्यामध्ये आपल्याला ते विलीन करणार आहे. मग जीवनाच्या आपल्या ज्या ह्या प्रवासामध्ये आपल्याला भगवंताने एक साधन दिले. कोणतं साधन दिले? हे साधन जे आहे तर ते मनुष्य देहाचं साधन आहे. हा जो आपल्याला मनुष्य देह दिला, तर तो दिला कशासाठी? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. जर हा अधिकार भगवंताने आपल्याला दिलेला आहे, तो कशासाठी दिला आहे? तर सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी. सच्चिदानंद म्हणजे काय? साच असा असलेला जो आनंद आहे, आणि तो आनंद अनुभवायचं म्हटलं तर आपल्याला काय केलं पाहिजे? त्या भगवंताने जो हा देह दिलेला आहे, तो कशासाठी दिला? भजना देह दिला. भजनासाठी हा देह दिलेला आहे. आणि तो भजनासाठी देह दिलेला जो आहे, तो जर आपण इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापर करत असू त्याचा, तर काय उपयोग होईल का? इतर गोष्टीसाठी तो जर आपण वापरला, एखादी समजा वस्तू आहे, देवे दिला देह भजन गोमाटा, देवे दिला देह भजन गोमाटा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा. देह दिला भजना गोमटा,
जर असा देह वाढण्यासाठी आपल्याला दिला आहे आणि तो देह जर आपण इतर कुठल्याही व्यर्थ कारणासाठी जर वापरला तर ते भगवंताला तरी आवडेल का आणि आपल्या सद्गुरूंना तरी आवडेल का ते? तर तो जो देह आहे तर हा भगवंतासाठीच आहे किंवा त्याचं भजन करण्यासाठी आहे, तर त्यासाठीच तो वापरला गेला पाहिजे. जसं आपण एखाद्या बँकेचं कर्ज काढतो आणि ते काढायचं म्हटलं, बँकेचं कर्ज जर काढायचं म्हटलं तर त्याला आपल्याला कागदपत्रांची पूर्तता करावी लागते किंवा आपण त्याच्यासाठी पात्र पण असावं लागतं. ज्या वेळेला आपण त्या कर्जासाठी एखाद्या बँकेत जातो त्यावेळेला बँकवाले काय म्हणतात, बाबा तुम्ही नोकरीला आहात का, तुमचा इन्कम काय आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्यांना ते पुरावे पण लागतात की बाबा हे कागदपत्र तुमच्याकडे आहेत का. बरं, नुसती नोकरी असून चालेल का? नाही. कारण का, जे तुम्ही कर्ज घेणार आहात ते कर्ज तुम्ही ते कशा पद्धतीनं फेडणार किंवा ती फेडण्याची तुमची पात्रता आहे का. आणि जर ती पात्रता नसेल तुमची तर ते तुम्हाला कर्ज देतील का? तर ते नाही देणार आपल्याला कर्ज. मग आपल्याला कर्जच घ्यायचंय आणि आपली पात्रता नाही तर आपण त्या बँकेत जाऊन काय उपयोग होईल का? तर नाही होणार आहे. तसं ज्या वेळेला आपण बँकेकडून कर्ज आपल्याला देत नाही, तसं आपल्याला भगवंताने हा देह दिलाय आणि हा देह दिलेला असताना सुद्धा जर आपण त्याचा फक्त संसारासाठी जर त्याचा वापर करत असेल, संसार जर करायचाच म्हटलं तर भगवंताचं नाम घेता घेताही संसार करता येतो. परंतु आता कलियुगामध्ये परिस्थिती वेगळी आहे. कलियुगामध्ये कोणाला वेळच नाही आणि वेळ म्हणजे 5 मिनिटं कोणाशी बोलायचं म्हटलं तरी जमत नाही. आणि अशा वेळेला आपण भगवंताचं नामस्मरण करायचं का संसार करायचा का मुलाबाळांचा संसार करायचा. मग माऊलींनी संसार केला ना, परंतु माऊलींनी कोणाचा केला, अख्ख्या जगाचा संसार केला. आणि आपण जो करतो तो आपण आपल्या मुलाबाळांचा संसार करतो किंवा आपल्याला 2 टाइम पोटासाठी जे लागणार काय म्हणायचं जीवनासाठी लागणारी जी एक उपजीविका सांभाळण्यासाठी त्यासाठी आपण परमार्थ म्हणा किंवा संसार करतो. पण आपल्याला परमार्थासाठी वेळ द्यायचा म्हटलं तरी आणि जरी परमार्थ केला, आपण संसार करत करत जरी परमार्थ करत असलो तरी पण भगवंताकडे आपलं मागणं काय असतो, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, माझं घर बांधून होऊ दे, मला चांगली नोकरी लागू दे, माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे. अशा ज्या म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला काहीच लाभ नाही, अंतकाळी आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही, अशा ज्या मागण्या आहेत त्या आपण त्या भगवंताकडे मागत राहतो. परंतु माऊलींनी तर असं मागणं मागितलं की ते जगाच्या कल्याणासाठी. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. त्यांच्या मागण्या सांगायचं झालं तर अख्खं पसायदान पहा तुम्ही. जे खळांची व्यंकटी सांडो तया साच कर्मी मती वाढो, भूता परस्परे जडो विविधांचे अशी जी दुरितांच्यासाठी जी मागणी केली त्यासाठी संत होणं आणि संतांचे विचार घेणं हे आपल्यासाठी अगदी ग्राह्य आहे आणि आपण ते घेतलेच पाहिजेत. तर जसं आपण संसारामध्ये कर्ज घेण्यासाठी बँकेत जातो तसं भगवंताकडे आपण मागण्यासाठी जातो. बँकेकडे पण मागण्यासाठीच जातो परंतु त्या संसाराच्या उपभोगासाठी. आणि भगवंताकडे पण काय मागतो तर संसारासाठीच मागत राहतो. परंतु भगवंताने जो हा आपल्याला देह दिलेला आहे तर तो देह हा सत्कर्मी लागला पाहिजे किंवा भगवंताच्या नावे लागला पाहिजे. तर त्यासाठी भगवंताच्या नावे लागण्यासाठी म्हणा किंवा त्या भगवंताने त्याला आपलं म्हणण्यासाठी, आपल्याला त्यांनी माझं म्हणण्यासाठी, देव माझा माझा माझा
मी देवाचा. आपण म्हणतो देव माझा आहे, परंतु देव आपल्याला म्हणतोय का तू माझा आहे म्हणून? कारण त्याच्यासाठी देवानी माझं म्हणण्यासाठी आपल्याजवळ त्या पुण्याचा साठा असला पाहिजे, सत्कर्माची पुंजी आपल्याजवळ असली पाहिजे. आणि असा हा आपल्याला जो जन्म दिला आहे किंवा हा देह दिलेला आहे, तर हा देह आपल्याला मुळातच उसना मिळालेला आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय चाले. त्या देहावरती जर अधिकार असेल तर कोणाचा असेल, तर तो काळाचा अधिकार आहे. आणि हा काळाचा अधिकार काळ काय करतो मग? हा देह मुळातच उसना दिलेला, आणि उसना दिलेला देह जर तुम्ही कसाही वापरला किंवा कुठल्या वाईट कारणासाठी वापरला किंवा नुसता संसारासाठीच वापरला, तर त्या भगवंताला चांगलं वाटेल का हो? तो म्हणेल ना, आज ना उद्या तो म्हणेलच ना की बाबा तू, मी तुला उसना दिलाय. एखाद्या आपण शेजारी बाईकडे गेलो, आपल्याकडे साखर संपलेली आहे आणि आपण त्या शेजारच्या बाईकडनं साखर आणली, तर ती म्हणणार ना आपल्याला की उद्या बाबा आज नेतेस पण उद्याच्याला तू मला परत दे तुझ्याकडे आणली की. तसं हा देह भगवंताने आपल्याला उसना दिलेला आहे. मग जर आपण त्याचा चांगल्या पद्धतीने किंवा त्याला पात्र होण्यासारखा जर आपण आपला आचार विचार जर नाही ठेवला, भगवंताच्या नामाची जर आपण सांगड नाही धरली, तर भगवंत आपल्याला केव्हा ना केव्हा तर म्हणेल ना की बाबा मी तुला हा देह दिलाय, तो माझा मला तू परत कर. जसं आपण एखादा भाडेकरू ठेवतो आणि त्या भाडेकऱ्याला आपलं घर देतो, आपण त्याच्याकडनं पैसे घेत असतो आपण दर महिन्याला. परंतु त्या भाडेकऱ्याने जर आपलं घर स्वतःसाठी, स्वतःचं घर असतं तसं जर नाही वापरलं, बाबा खेळेच ठोकले, कुठं घाण केली, स्वच्छता ठेवली नाही किंवा अजून व्यवस्थितपणे घराची जी स्वच्छता आहे ती केली नाही, तर आपण त्याला काय म्हणतो की बाबा आता आमच्याच्याने तुमचे आम्हाला पैसे नकोत, पण तुम्ही घर खाली करा. आणि तसंच आपण त्याला अगोदरच त्याला सांगत असतो की बाबा पुढच्या महिन्यात तुम्ही हे घर खाली करा, कारण तुम्हाला तुमचं जे घर वापरण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे, तुम्ही आपलं म्हणून वापरत नाही. असं ज्या वेळेला आपण म्हणतो, मालक भाडेकऱ्याला ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याला ते घर खाली करून द्यावं लागतं. तसंच ह्या भगवंताने जर आपल्याला हा देह दिलेला आहे, तो कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलेला आहे. आणि हा जर आपण भजनासाठी नाही वापरला, तर तो एक ना एक दिवस तरी आपल्याला म्हणेल ना की बाबा आता तू जर मी दिलेल्या कारणासाठी देह वापरत नाहीस, तर तू माझा मला हा परत कर म्हणून. आणि अशा पद्धतीने तो आपला देह आपल्याकडनं मागून घेतो. परंतु त्याच्यासाठी अगोदर तो आपल्याला नोटीस पाठवत असतो. कशा पद्धतीने नोटीस पाठवतो, तर आपले केस पांढरे करतो. परंतु आपलं कलियुग असं भारी झालंय किंवा माणसं पण म्हणजे इतकी उच्चतम म्हणजे अवस्था गाठलेली की आपण ते काळे करतो. डोळे जातात, दिसत नाही कोणाला, पायाने नीट चालता येत नाही, गुडघे दुखतात. अशा प्रकारची तो अनेक नोटीस पाठवत राहतो, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तरीही त्या भगवंताचं नाव घेत नाही. आणि जरी घेतलं तरी ते संसारासाठी घेत असतो. म्हणजे पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन आपण त्या नामाचा जो उच्चार करायला पाहिजे किंवा त्या भगवंतापर्यंत जो भाव आपला भावातीतम त्रिगुणायचं, म्हणजे त्या त्रिगुणाच्याही पलीकडे जो आपला भाव आहे तो गेला पाहिजे. तो आपण तिथपर्यंत जाऊ देत नाही आणि आपल्या संसारातच आपण फुटून जात असतो. आणि अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला भगवंताने हे दिलेले जे आपल्याला नोटीस असतात, त्या नोटिसांचा आपण विचार कधी करतच नाही. आणि तशाच पद्धतीनं
आपण राहण्याचा प्रयत्न करत असतो. जर असं राहिलं तर तो काळोबा जो आहे तो आपल्याकडे एकदा नोटीस पाठवल, दोनदा पाठवल, असं बऱ्याच वेळा नोटीस पाठवत राहतो. आणि मग म्हणतो मात्र आता तू जर काही माझं ऐकत नाहीस तर मग आता मी तुझी जी मागणी आहे ती आता पुरी करणार आहे. मग घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो काळ आपली वाटच पाहत असतो की ह्याच्याकडनं काही नामजप करत नाही, कीर्तन ऐकत नाही, मंदिरात जात नाही, किंवा आपले चांगले विचार जे आहेत ते विचार दुसऱ्यांना पोचवायचे असतात ते पोचवत नाही. मग अशा प्रकारे ज्या वेळेला तो आपल्याकडं अशा ज्या आपल्याकडून ह्या चुका घडतात त्या चुका अति होतात आणि ह्या अति झाल्यानंतर मग तो आपल्याला नोटीस पाठवतो. पण आपल्याला जर मोक्षाकडे जायचंय, खर तर भगवंतांनी जी ही आखणी केली जन्मापासून मोक्षापर्यंत जाण्याची, तर त्याची इच्छा अशी असते की त्यांनी आपल्याला वैकुंठाकडे जाण्याचाच मार्ग दिलेला असतो. परंतु आपण वैकुंठाकडे न जाता नरकाच्या मार्गाने जाण्याचा प्रत्येक जण म्हणजे जो या परमार्थापासून लांब जातो तो तिकडेच जाण्याचा त्यांचा कल दिसून येतो, किंवा भगवंत मग त्याला नाविलाज असतं व त्या नरकाकडे घेऊन जावं लागतं. पण हा सगळा खटाटोप जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर गुरूंच्याकडेच गेलं पाहिजे. जसं शुकाचार्यांना खूप ते ज्ञानी होते, त्यांच्याजवळ खूप ज्ञान आहे की त्यांना गुरुची गरज नाही. परंतु आपल्या सर्वात श्रेष्ठ आज आपण त्यांच्याच म्हणजे मार्गावरती चालत आहोत असे व्यास, त्या व्यासांनी काय केलं तर शुकांना सुद्धा सांगितलं की बाबा तुम्ही जनकाकडे जा म्हणून. का सांगितलं, कारण का तर तुम्ही जनकाकडे गेल्यानंतर ते तुमचे गुरु होतील आणि ते तुम्हाला मार्गस्थ करतील. त्यांना काही ज्ञान नव्हतं का, भरपूर ज्ञान होतं, परंतु त्या ज्ञानाला जो मार्ग पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं जनकाकडे जाण्यासाठी त्यांची जी भावना आहे ती खरंच त्यांच्या मनापासून ते जात आहेत का. आणि गुरु हे आपल्याला ज्ञानाच्या मार्गानेच, ते जरी ज्ञानी होते परंतु ज्ञान असून सुद्धा जर मोक्षाकडे जाण्याचा मार्ग त्यांना सापडत नसेल तर गुरु हा मार्ग दाखवून देत असतात. आणि हे गुरुंनी जे मार्ग दाखवले, जसं व्यासांनी शुकांना सांगितलं की बाबा तुम्ही जनकाकडे जा. जनक काही साधे होते का, जनक तर विदेही होते. त्यांना स्वतःच्या देहाचा सुद्धा विसर पडलेला होता आणि अशांच्याकडे पाठवलं. का पाठवलं तर गुरूंचा आधार, गुरु काय करतात, हा आधार देतात. ज्या ज्या वेळेला आपल्यावरती कुठलंही संकट म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी ज्या वेळेला आपण ह्या जीवनामध्ये चालत असो तर त्या वेळेला आपल्याला काय करावं लागतं की कोणीतरी भेटावं लागतं. समजा आपल्याला जर का पुण्यातून मुंबईला जायचंय परंतु आपल्याला काहीच माहिती नाही कसं जायचं काय करायचं, तर एखादा कोणतरी माणूस आपल्याला भेटला पाहिजे. किंवा जो एसटी मध्ये समजा आपण एसटीला निघालो तर एसटीत बसल्यानंतर आपण कोणाला विचारतो, एखाद्या कंडक्टरला विचारतो किंवा खाली जर ड्रायव्हर वगैरे कोणी असतील किंवा तो कंट्रोल असेल तर त्याच्याकडे आपण विचारणा करतो की बाबा मला मुंबईला जायचंय तर मग तिकडं कसं जायचं किंवा कुठली बस आहे कुठली गाडी आहे हे आपण विचारत असतो त्याला आणि मग तो आपल्याला नंतर मार्गस्थ करतो. तसं आपल्या जीवनामध्ये जन्मापासून ते मोक्षापर्यंत किंवा मरणापर्यंत ज्या अडचणी येत असतात किंवा ही जी मधला जो काळ आहे हा काळ कशा पद्धतीने व्यतीत करायचा, त्यासाठी काय केलं पाहिजे, त्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे.
आणि सद्गुरूच तो मार्ग आपल्याला तो सांगत राहतात. आणि त्यांनी ज्या मार्गाने ज्या मार्ग दाखवून दिला, त्यांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने जर आपण गेलो तर कुठेही आपल्याला अडचण येत नाही. अन्यथा आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतात, इतक्या अडचणी असतात की त्या मोजता येत नाही, तेवढ्या अडचणी असतात. सकाळी आपण उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत सुद्धा दिवसभराचा जो कालावधी असतो आपला, तो कोण नोकरीला जाणार असतो, कोण घरी बसणार असतो, कोण घरची स्त्री असेल तर काम धंदा करणारी मुलांना, अशा प्रकारे आपण घरातलं वातावरण आणि बाहेरचं, ज्या वेळेला माणूस नोकरीला बाहेर जातो त्यावेळेला सुद्धा त्याला भरपूर अडचणी असतात. ऑफिसमध्ये काही अडचणी असतील, कोण ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी जर दूर करायच्या असतील तर काय करावं लागतं, आपल्याला कुठल्या तरी मोठ्या माणसाचा आधार घेऊन त्याला विचारून पुढं चालावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्या ह्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, सांसारिक अडचणी, पारमार्थिक अडचणी, आणि पारमार्थिक म्हणजे सांसारिक अडचणी तर असणारच, प्रश्नच नाही. परंतु ज्या वेळेला आपण परमार्थात सुद्धा आपली वाटचाल करत असतो त्यावेळेला आपल्याला त्या परमार्थामध्ये सुद्धा खूप काही अडचणी येत असतात. लगेचच आपण समजा आज मंदिरात गेलो आणि लगेच आपल्याला देव भेटला किंवा संत भेटले, संत भेटी हे बहु अवघड. संत सुद्धा लगेच भेटत नाहीत, त्यालाही आपलं भाग्य असावं लागतं. त्यालाही संत भेटण्यासाठी आपल्याजवळ पुण्याचा ठेवा असावा लागतो, आई वडिलांची पुण्याई असावी लागते. मुळातच हा जन्म मिळाला तो मनुष्य जन्म मिळाला, आई वडिलांची पुण्याई, आपलं पूर्वजन्मीचं कर्म आणि आजचं चालू कर्म, अशा या कर्माच्या दस्तरातून आपण जो ही वाटचाल करत असतो त्यावेळेला संत भेटी होत असते. आणि संतांची भेट झाल्यानंतर त्यांच्या वचनावरती चालणं हा आपला खरा मार्ग तिथून चालू होतो. आणि या मार्गाने चालत असताना सुद्धा भरपूर अडचणी येत असतात. जे जे साधक असतील त्या प्रत्येक साधकाला माहिती असतं किंवा जो भक्ती मार्गावर चालणार आहे त्या प्रकारे 9 विधा भक्ती सांगितल्या, तर आपल्याकडनं श्रवण, कीर्तन, भजन, काय पाद सेवन, अशा 9 प्रकारच्या ज्या काही भक्ती आहेत ह्या भक्ती सगळ्या होतात का? जसे दास्यत्व म्हणा किंवा आपल्याला संतांचं दास्यत्व पत्करता येतं का? आपली चिकार मनाची आस असते, आपण हे करायचं ते करायचं ते करायचं, परंतु ते आपल्या हातून घडतं का? म्हणजे जरी आपल्या मनात विचार आले तरी तशी कृती घडणं, आचरणात येणं, आचार, विचार आणि उच्चार हे तिन्ही जरी आपल्याकडे जमा झाले किंवा ते जर आपल्याला करता येत असतील तर त्या पद्धतीने आपला पुढचा परमार्थाचा मार्ग किंवा हा मार्ग जो चालू होतो तो चांगल्या पद्धतीनं किंवा सरळ मार्गाने तो चालू लागतो. आता विचार करा तुम्ही, ज्या वेळेला हे रामायणामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण हे तिघही वनवासाला गेलेले असतात. तिघही वनवासाला गेलेले असतात आणि त्या वनवासाला गेल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, त्या वेळेला मारीच मामा हरणाचं रूप घेऊन येतो आणि रामा धाव रामा धाव असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला सीतामाई आणि लक्ष्मण हे दोघच असतात आणि बाहेर राम उभे असतात अंगणामध्ये. आणि रामाने तर खरं मारीच्यांना पाहिलेलं असतं, त्यांना माहिती असतं ते देव, त्यांना माहित होतं की हा कोण आहे. परंतु सीताने काय केलं, जी इच्छा तिच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण झाली
की त्या सुवर्ण मृगाची मला चोळी शिवायची म्हणून. आणि अशी चोळी शिवायची म्हणून तिने काय सांगितलं रामाला की मला त्या हरणाची चोळी हवी आहे म्हणून. आणि त्या सीतेची इच्छा पुरवण्यासाठी राम त्या हरणाला मारण्यासाठी जातात. आणि ते मारायला गेल्यानंतर एकटा लक्ष्मण राहतो. परंतु पुढे गेल्यानंतर मारीच्या स्वतः आवाज काढून ज्या वेळेला म्हणतात लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव, आणि तो रामाचा आवाज काढून मारीच हे त्याच्या रामाच्या आवाजामध्ये लक्ष्मणा धाव अशी हाक मारत असतात. त्यावेळेला लक्ष्मणाने सीतेला सांगितलेलं असतं की तू हा रामाचा आवाज नाहीये, आणि रामाचा आवाज नाहीये तरी पण ती ऐकत नाही. मग तिने त्यांना वाईट बोलली किंवा चुप बस आजी आजी शांत बस. आणि मग ज्या वेळेला सीतेने लक्ष्मणाला वाईट बोल वापरले त्यावेळेला लक्ष्मणाचा नाविलाज झाला आणि लक्ष्मणाला तिच्या पाठीमाग रामाच्या पाठीमाग धावत जावं लागलं. रामाच्या पाठीमाग धावत गेल्यानंतर ती संधी साधून ज्या वेळेला रावण सीतेला घेऊन जायचा असतो, परंतु लक्ष्मण एवढा हुशार असतो, मुळात तो संतच. त्यांनी काय केलं, लक्ष्मण रेष टाकली आणि सीतेला सांगितलं होतं की बाबा तू ही रेषा ओलांडून बाहेर जाऊ नको. परंतु तिनं ते ऐकलं नाही आणि ती रावणाला भिक्षा देण्यासाठी ती रेषा ओलांडून आली. आणि रेषा ओलांडून आल्यानंतर रावणाने सीतेला पळवून नेलं. दुष्परिणाम काय झाला याचा, तिने सुरुवातीला तिची इच्छा प्रगट केली, त्यामध्ये तिने त्याचा आचार हा बिघडला गेला. त्याच्यानंतर उच्चार बिघडला गेला. अगदी सुरुवातीला तर तिचा विचार बिघडला. तो कसा, तर तिने हरणाला मारण्याची आणि त्याची चोळी शिवण्याची जी इच्छा निर्माण केली, तो विचार हा विचार तिच्या मनात येण्याची गरजच नव्हती. कारण का, तर ती तर एक म्हणजे मोठ्या श्रीमंत राजाची पत्नी होती, रामाची पत्नी होती, दशरथाची सून होती आणि जनकाची मुलगी होती. आणि त्या जनकाने तिच्या बरोबर कितीतरी सोनं, हत्ती, घोडे, दास दासी इतकं काही तिने दिलेलं असतं. दशरथाच्या घरी लग्न होऊन येते, इकडे दशरथाच्या घरी सुद्धा तिला भरपूर दाग दागिने सगळं काही होतं. परंतु स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे. आणि स्त्रीचे संस्कार काय सांगतात ते करण्यासाठी स्वतः सीता काय करते, ह्या सगळ्याचा त्याग करून वडिलांच्याकडचं सोनं नाणं, तिला काही सोनं कमी होतं का, भरपूर सोनं होतं. किंवा तिची श्रीमंतीही भरपूर होती. मग तिने वडिलांच्याकडलं दिलेलं सोनं, सासू सासऱ्यांच्याकडचं सोनं किंवा ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू तिच्या, हे तिला दिलेले जे अलंकार, हे सगळं तिने त्या अयोध्येमध्ये सगळं सोडलं आणि ती रामाबरोबर काही न घेता डायरेक्ट वस्त्रासहित ती रामाबरोबर आली. मग एवढा जर तिने त्याग केलेला होता तर मग इथं आल्यानंतर त्या हरणाच्या चोळीची अपेक्षा करायची काय आवश्यकताच नव्हती. परंतु मन हे असं असतं की ज्या ज्या वेळेला मनाला आपण आवर घातली पाहिजे ती आवर घातली जात नाही. आणि ती आवर न घातल्यामुळं काय होतं, विचार बिघडतो. पहिल्यांदा सीतेचा विचार बिघडला, नंतर उच्चार बिघडला, का तर ती लक्ष्मणाला खूप काय काय बोलली. आता हे प्रत्येक अक्षर सांगणं म्हणजे जरा अवघड जातं, परंतु तिने लक्ष्मणाला वाईट अक्षर वापरल्यामुळं लक्ष्मणाचा नाविलाज होता असताना सुद्धा ते रामाच्या पाठीमागे गेले. तिथं त्यांचा उच्चार बिघडला. नंतर तिला सांगितलं होतं की बाबा तू ही रेषा ओलांडून जाऊ नकोस,
तरी सुद्धा ती रेषा ओलांडून गेली, तिथं तिचा आचार बिघडला. म्हणून आचार, विचार आणि उच्चार हे तिन्ही जर आपल्या जवळ स्थिर ठेवायचे असतील तर तिथं सद्गुरूंनाच शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरूच त्या मार्गाने आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात. म्हणूनच त्या अशा आचारांनी, विचारांनी आणि संतांनी, सद्गुरूंनी दिलेल्या मार्गातून आपल्याला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या भगवंताला आणि सद्गुरूंना या श्लोकामध्ये नमन केलेलं आहे. मग ब्रह्मानंदनम परम सुखदम, त्या ब्रह्मानंदात, आनंदात जर राहायचं असेल आपल्याला सुद्धा, जसे आज माऊली त्या समाधी स्थळात असताना सुद्धा ब्रह्मानंदात आहेत, आनंदात आहेत, त्यांचा आनंद आजही उपास आहे. कारण आज सगळे वारकरी, संत, महंत सगळे जण तिथं आज त्या सोहळ्याच्या निमित्तानं तिथं आळंदीमध्ये जमलेले आहेत आणि तो सोहळा आनंदाने साजरा करत आहेत, पाहत आहेत. आपल्यासारखे जाणारे येणारे सुद्धा, आपणही आता काल परवा ताई पण जाऊन आल्या, त्यांनी तो आनंद सोहळा पाहिलाच ना. असे सगळेजण म्हणजे ज्या संतांनी ज्या दिलेल्या वाटेवरून घालून दिली जी वाट आहे त्या वाटेवरून चालणारे, ते संतांपर्यंत पोहोचणारे अशा संतांना नमन करून, माऊलींना नमन करून, माझ्या सद्गुरूंच्या चरणी माझी ही प्रवचन सेवा अर्पण करून, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्णविराम देते. रामकृष्ण हरी. ताई पसायदान घ्या. देते ना. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया साच कर्मी मती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील धोते लावो. प्राणीजात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे लांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिने लोकी. पदी जो आधी पुरुखी खंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय. आवेगी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. वरे ज्ञान देव सुखिया जाहला, येणे वरे ज्ञान देव सुखिया जाहला. येणे वरे ज्ञान देव सुखिया जाहला. रामकृष्ण हरी. कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.